केलंच पाहिजे, मात्र त्यांना साधं निलंबितही केल्या जात नाही, त्यांचं पोलीस स्टेशनही बदलून घेतलं जात नाही. याचा अर्थ काय? तर राज्याच्या आणि देशाच्या गृहमंत्र्यांचीच फूस या संपूर्ण हिंसाचार आणि विकृत प्रकरणाच्या पाठीशी होती. युवकांचा कल आहे का? देशाचं काय होणार आहे, आज तरुणाई किती संकटात आहे, आपल्या संविधानाचं काय होणार आहे, हा मोठा कळीचा प्रश्न आहे. काँग्रेसचं काय होईल, इतरांचं काय होईल, हा मुद्दा गैरलागू आहे. आपण या मूळ मुद्द्यांच्या कुठेतरी मुळाशी जाऊन आपण सर्वजण विचार करूया. ही फार जुनी मागणी आहे. मुळात जोपर्यंत वेगळा विदर्भ होत नाही तोपर्यंत मी लग्न करणार नाही असं सांगणाराच माणूस आज महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे. त्यामुळे या आंदोलनाचा दुर्दैवाने या आंदोलनाचा कुठेतरी दुर्लक्ष झालंय. या आंदोलनाच्या एकंदरीत मागण्यांकडे त्याचा चोथा झालाय आणि आज या मागणीकडे कोणी बघायला तयार नाही. हा भारतीय जनता पक्षाचा असणारा अजून एक पोटगेपणा आहे. समाजाच्या भल्यासाठी जे जे करतील ते करत राहावं असे कुंभकर्ण या झोपेतून अण्णा यावेळेस जागे झाले आणि त्यांनी एक दिवसाचं का असेना, अर्ध्या दिवसाचं का असेना कुठेतरी आंदोलन केलं. त्यांनी त्या आंदोलनात बसत असताना त्यांच्या मागण्याचं काय झालं आणि त्याला केराची टोपली मिळाली का त्यांच्यामुळे या देशाचं वाटोळं झालं, यावर एकदा वक्तव्य करावं, विधान करावं. आणि त्यांना जर पश्चाताप असेल तर त्यांनी आत्मक्लेश आंदोलनही काही दिवसासाठी हे करावं, हे औचित्याचं ठरेल. शेवटी धर्मेंद्र प्रधान कोण होते? तर धर्मेंद्र प्रधान एक कुठेतरी कठपुतली होते, हे हस्तक होते, ते पाताळ यंत्री जरूर होते. त्यांनी या नीटच्या पेपरचं संपूर्ण एकत्रित स्वरूपामध्ये एक रॅकेट आणि एक स्कॅन्डल ते चालवत होते, यात दुमत नाही. मात्र करता करविता आणि या सगळ्या प्रकरणाचा आका कोण होता? तर नरेंद्र मोदी जे आहेत हे सगळ्या प्रकरणाचे आका आहेत. केंद्रित पद्धत, भ्रष्टाचार आणि वर्गविशेषांसाठीच व्यवस्था राबवणे ही भूमिका या देशातल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींची आहे. त्यामुळे प्रधानांची सुरुवात आहे, प्रधानांचा धर्मेंद्र ही सुरुवात आहे. मात्र धर्मबुडव्या नरेंद्र मोदी हा याचा शेवट राहील. त्यामुळे नरेंद्र मोदींना हटवल्याशिवाय आणि एक पारदर्शक व्यवस्था आणल्याशिवाय या देशाच्या नागरिकांनी स्वस्थ बसता कामा नये. करण्याची कुठली हरकत नाही, जल्लोष हा झालाच पाहिजे. कारण देशाचा दुसरा स्वातंत्र्य लढा हा लढत असताना हा एक टप्प्यावरचा असणारा एक विषय. मात्र हाच जल्लोषामध्ये आपण सर्वजण सर्व आलबेले असं न समजता पुढे देखील संघर्षाची आवश्यकता आहे. जोपर्यंत धर्मेंद्र प्रधान आणि त्यांचं संपूर्ण रॅकेट उद्ध्वस्त होत नाही आणि या पेपर लीक करणाऱ्या सर्वांना कठोरात कठोर शासन होत नाही, तोपर्यंत संपूर्ण विजय आणि संपूर्ण आनंद हा साजरा करता येणार नाही. त्यामुळे आजच्या विजय हा प्रासंगिक जरी असला, आवश्यक जरी असला, हा स्फूर्ती वाढवणारा जरी असला, तरी आपली दिशा ही स्पष्ट स्वरूपात असली पाहिजे. पेपर फुटीची हरामखोरी करणाऱ्यांना आम्ही अजिबात सोडणार नाही, त्यांची गय करणार नाही. त्यांना आम्ही चक्की पिसिंग करायला लावू ही भूमिका संपूर्ण देशाने घेतली पाहिजे. फायदा आणि नुकसानाच्या पलीकडे आपण बघितलं पाहिजे. कारण 12 वर्षापूर्वी अण्णा हजारे आंदोलनाला जेव्हा बसले होते तेव्हा मुद्दे काय होते? तर संपूर्ण भारतामध्ये लोकपाल आणा. लोकपालाच्या कक्षेमध्ये पंतप्रधानांना, राज्यपालांना, राष्ट्रपतींना आणि देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना याच्यामध्ये त्यांना त्याच्यात कक्षेत घ्यावं, ही त्यांची मागणी होती. आज लोकपाल आहेत का? नाही, लोकपालचं नावही कुठे निघत नाही. दुसरी मागणी होती की राईट टू रिकॉल, जो आमदार खासदार आपण निवडून देतो त्याला वापस बोलवण्याचा, तो काम करत नसेल तर त्याला वापस बोलवण्याचा अधिकार हा मतदारांना असला पाहिजे. त्यामुळे राईट टू रिकॉल हे विधेयक आणावं, हे अण्णा हजारे आंदोलनाचा दुसरा मुद्दा होता. तर तिसरा जो स्वामीनाथन आयोग जो आहे त्या स्वामीनाथन आयोगाचा अंमलबजावणी 100% करावी, या प्रामुख्याने 3 मागण्या होत्या. आज 12 वर्ष 15 वर्ष मागे वळून पाहतो तर हे आंदोलन कुठे गेलं? याच्या मागण्या पूर्ण झाल्या का? किंवा याचा फायदा कोणाला मिळाला? हे आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. त्यामुळे इतिहासापासून धडा घेतला पाहिजे. जो इतिहासापासून काही शिकत नाही त्याचं भविष्यकाळ आहे हा धोक्यात राहतो असं सांगितलं जातंय. त्यामुळे कुठे तिसरी फ्रंट कोणी निर्माण करण्याच्या प्रयत्नात आहे, कुठे भाजपच्या विरोधातलं जे आवाज आहे त्याचे तुकडे करण्याचा प्रयत्न करत आहेत. असे वेगवेगळे राजकारण अपसूक हे होत राहील. मात्र आपली दिशा स्पष्ट असली पाहिजे. संविधानाला अभिप्रेत असणारी व्यवस्था आपल्याला निर्माण करायची आहे. ती सत्तावर आधारित असली पाहिजे, ती अहिंसेवर आधारित असली पाहिजे. आणि भारतीय जनता पक्षाची जी तानाशाही आणि हुकुमशाही आहे या संपूर्णाच्या विरोधात या देशातल्या नागरिकांनी आता आंदोलन हे पुढे नेलं पाहिजे.